महिन्याचा हा बहार धरून? आता याला या 27 ला 3 महिने होते. 3 महिने होते. 90 दिवस. कोणतं तंत्रज्ञान वापरलेले आपण? एकदम ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी ती वापरली. हा एकदम अप्रतिम सेटिंग. हा. किती असतील तरी प्रति झाड सेटिंग? 100 80 ते 100 आहे 2 वर्षाच्या झाडाला. हा. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी हेच तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. कमी खर्च होतो, उत्पन्न चांगलं येतं. याला आतापर्यंत कार्बन किती गेला असेल? तरी याला 40 लिटर झालं असेल कार्बन. आणि ग्रीन लाईफ पण 25 किलोच्या आसपास. मागच्या वर्षी ना तुम्ही असेच ऑर्गॅनिक कंपनीचं वापरलं? तिने आम्हाला भेसळ डोस ना पावसात टाकायला लावला होता. ते उकरायचं नव्हतं, त्याने उकरून टाकायला लावलेला होता. मग ते उकरल्यानंतर झाड ड्रेस मध्ये गेले आणि पाऊस त्याच्यानंतर खूप पाऊस झाला, फळं गळून गेले सगळे, काहीच नाही भेटलं. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी फक्त खर्च झाला. खर्च भरपूर 1 लाख रुपये खर्च होऊन गेला, रुपयाने ताब्यात झाला पडला. आणि या वर्षी खर्च कमी झाला, 50,000 वर आलं खर्च, खत आणि पावडरी सगळं मिळून. काळुकी भरपूर काळुकी झाडाला, परत फुगवण चांगली होती. अच्छा, म्हणजे निवंत राहतो. मी 10 दिवसांनी एक हात मारितो डायरेक्ट. म्हणजे खर्च कमी झाला का? खर्च कमी झाला. मागच्या वर्षी 4-4, 5-5 दिवसाला पावडरी मारायचं. ग्रीन लाईफ किती गेला असला आतापर्यंत? 25 ते 30 किलो. एक बॅग आणली होती, अजून अर्धी शिल्लक. 2 बॅग आणल्या, 2 अर्धी शिल्लक. अशी फोपशी होऊन येते आणि असं नरम नरम होतं आणि मुळ्या जायला भुसभुशीत जागा होऊन जाते. त्याच्यामुळे झाड लवकर अपडेट करतं ते खत. ग्रीन लाईफ दिल्यानंतर कांदे आता 3 बिघ्यातच आमचे 12 ट्रॅक्टर कांदे निघाले. त्यांना काय समस्या आलेली आहे? सेटिंग माग पुढे झालेली. आधी सगळे नर फुलं होती, मग ते मादी काळ्या त्यांचे तरी गळूनच गेल्या त्या. ऊन जास्त होतं ना, त्याच्यामुळे गळूनच गेल्या त्या. खूप माग पुढे झालेलं आहे. तशी आपल्याला नाही एकसारखी सेटिंग झाली. आम्हाला अनुभवाला. तसंच दुसऱ्या शेतकऱ्यांनी असंच वापरलं पाहिजे. कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघतं, डोक्याला टेन्शन नाही राहत. फ्लॉवरकिंग फुलच निघत नव्हते. एकदा ड्रिचिंग केली त्याची फ्लॉवरकिंगची, ते वापरल्यानंतर खूप फुलं सगळ्या मादी काळ्या निघाल्या, त्यानंच ही सेटिंग होऊन गेली. शेजारचे लोक म्हणजे लय कमी करावं लागल तुम्हाला, एवढं नकोय झाड अजून लहानले. ग्रीन शील्ड वापरलं, सार वापरलं, बुरशीनाशक. सार. अच्छा, ग्रीन शील्ड हे पोषक आहे. त्यांनी आज काळुकी प्लॉटची. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते? नाही, मग तीच कंडिशन असते. आम्ही त्याच्यातच ग्रुप फडेला असतो, तेच करीत राहिलो असतो, सगळं त्याच्या मागच लागेला असतो. एक दिवस तोडावाच लागला असता. म्हणजे आज तुम्ही आम्ही कंटाळून मग तोडूनच टाकला असतं ना. मग त्याच्यानंतर उपायच काय नाही ना. मागच्या वर्षी गेले होते, यावेळेस मागच्या वर्षी गेले होते, अजून नाही गेले आणि अजून दिसत पण नाही कुठंच. मागच्या वर्षी पिवळे पडून यायचे ना, असे सुकेल दिसायचे आणि लगेच असं एकदम असं बारीक झाड होऊन जायचं आणि पानं गळून जायचे. या वर्षी कुठंच नाही दिसत. मी या वर्षी ना फक्त 30% खर्च झाला असेल आमचा. काय बोलता? मागच्या वर्षीच्या तुलनेत मागच्या वर्षी 70% खर्च तुमचा वाचला. रासायनिकचा वापर करायचे ना, माशाच नव्हत्या त्यांची. इथं खूप मोठ्या मधमाशा होत्या, खूप मोठ्या मधमाशा. त्यांच्या प्लॉट मध्ये माशाच नव्हत्या. आम्ही न काही करता आल्या. कार्बन लिक्विड नेमकी, हे लिक्विडचा रिझल्ट कसा मिळतो, किती दिवसांनी मिळतो? 8व्या दिवशी लगेच रिझल्ट आहे. 8व्या ते 9व्या दिवशी 100%. तर 15व्या दिवशी लगेच दिसतं. 15-16व्या दिवशी. आमचं ते एक झाड पडलेलं, त्याला आम्ही ड्रिचिंग केली तरी ते आता जगलंय, फळ आहे त्याच्यावर. फळ आहे त्याच्यावर. खालून का असं तुम्ही आता चला बघायला, खालून त्याला का असं कापेल येते, म्हणजे पडलं ना अर्ध मोडेल, वाऱ्यानं पडलं. फक्त टोकर लावलं, बांधून दिलं, लगेच त्याला फळ आले. सुपारी एवढे, लिंबा एवढे फळ आहे त्याला आता. तरी 30-40 फळ आहे त्याच्यावर. काय बोलताय? मध्ये गारा पडल्या, कधीची गोष्ट आहे ही? महिना मार्च मध्ये. पण तरी आपल्या प्लॉटला समस्या काहीच नाही. 2 मार्चला का 4 मार्चला पाऊस झाला होता. हो ना. नमस्कार सर. आपला परिचय द्या. प्रमोद दत्तात्रय, राहणार रवळस, पिंपरी तालुका, निफाड, जिल्हा नाशिक. सोबत आई आहे. नमस्कार काकू. नमस्कार. तुमचा परिचय द्या. मीरा दत्तात्रय आहेत. अच्छा, बर. दोघं शेतीच बघता? हो, पहिल्यापासून.
हो हा. आता मला सांगा हे क्षेत्र किती डाळिंबाचं? 1 एकर आहे. 1 एकर. 1 एकर आहे का? किती वर्षाची बाग आहे? ही दुसऱ्याच वर्षी या वर्षी. दुसऱ्याच वर्षाची हा. व्हरायटी कोणती आहे? ही भगवा, साधा भगवा. साधा भगवा आहे. हम्म. अच्छा. आणि लागवड कधीची होती? ही डिसेंबर 2 वर्ष झाले ना आता 2 यावर्षी. वर्ष झाली का? अच्छा. आता मला सांगा डाळिंब लागवड किती वर्षापासून करता आपण शेती डाळिंबाची? 2 2च वर्षापासून. वर्षापासून. म्हणजे नवाचा अनुभव. नवाच अनुभव. नवाचा अनुभव. बर, या गावात तरी डाळिंब किती असतील? आहे 30% आहे. 30% हा. किती महिन्याचा हा बहार धरून? आता याला या 27ला 3 महिने होते. 3 महिने होते. 90 दिवस. कोणतं तंत्रज्ञान वापरलेले आपण? एकदम ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी. ती वापरली. हा. एकदम अप्रतिम सेटिंग. हा. किती असतील तरी प्रति झाड सेटिंग? 100 आहे. 80 ते 100 आहे. 2 वर्षाच्या झाडाला. हा. अच्छा. आता आपण जर सर्वीकडे बघितलं तर एकसारखी सेटिंग हा, एकसारखी. हो. जर आपण झूम करून बघितलं तर एकदम छान माल लागलेला आहे. हम्म. हा, म्हणजे तुम्ही समाधानी का? हो हा, समाधानी आहे ना. काय सांगाल काकू शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी सगळ्यांनी हेच तंत्रज्ञान वापरलं पाहिजे. कमी खर्च होतो, उत्पन्न चांगलं येतं, असं माझं म्हणणं आहे. असं ओके. आणि मला सांगा आता याला आतापर्यंत कार्बन किती गेला असेल? तरी याला 40 एक लिटर झालं असं. कार्बन आणि ग्रीन लाईफ? ग्रीन लाईफ पण 25 किलोच्या आसपास. अच्छा. मागच्या वर्षी काय समस्या आली ती काकू? मागच्या वर्षी ना हा, तुम्ही हा. अशीच ऑर्गॅनिक कंपनीचं वापरलं? तिने आम्हाला भेसळ डोस आहे ना पावसात टाकायला लावला होता. ते उकरायचं नव्हतं, त्याने उकरून टाकायला लावलेला होता. मग ते उकरल्यानंतर झाड ड्रेस मध्ये गेले आणि पाऊस त्याच्यानंतर खूप पाऊस झाला, फळं गळून गेले सगळे, काहीच नाही भेटलं. अच्छा. म्हणजे मागच्या वर्षी फक्त खर्च झाला. खर्च भरपूर 1 लाख रुपये खर्च होऊन गेला, रुपयाने ताब्यात झाला पडला. मग या वर्षी तुम्ही असं ठरवलं का ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरायची? आणि या वर्षी खर्च कमी झाला, 50,000 वर आलं खर्च, खत आणि पावडरी सगळं मिळून. सगळं मिळून. किती टोटल हे झाड? 400 झाडे. 400 झाडे. 400 झाडे. आता मला सांगा तुम्ही आजपर्यंत भरपूर बाहेरचे खत औषधं वापरले असेल, काय फरक आहे? कार्बन दिल्यानंतर काय फरक जाणवतो प्लॉट मध्ये? अपडेटिंग लवकर होतं बा. जे खत पडलेले जमिनीतले ते अपटेक झाडाला लगेच होतं. काळुकी भरपूर काळुकी येते. ती झाडाला. परत फुगवण चांगली होती. अच्छा. म्हणजे निवंत राहतो. हा. आणि रोगाला बळी नाही पडत. अच्छा. म्हणजे रोगाला बळी पडत नाही. आम्ही 10 दिवसांनी एक हात मारितो डायरेक्ट. हा. म्हणजे खर्च कमी झाला का? हा. खर्च कमी झाला. मागच्या वर्षी 4-4, 5-5 दिवसाला पावडरी मारायचं. काय बोलताय? हो. एवढे? तरी प्लॉट खराब होऊन तरी करी प्लॉट खराब खराब होऊन झाला. गेला. अच्छा. आता मला सांगा जी ग्रीन लाईफची बॅग आहे किती किलोची बॅग होती? ही 25 किलोची आणतो आम्ही. 20 किलो? हा, 20 किलो. म्हणजे त्यामध्ये 2 पॅकिंग आहे बरोबर? हा, 2. एक 4 किलोची, एक 20 किलोची. म्हणजे 2 पॅकिंग आहे, 4 आणि 20 किलो. हा. अच्छा. किंवा ग्रीन लाईफ किती गेला असेल आतापर्यंत? 25 ते 30 किलो. 25 एक बॅग आणली होती, हा. अजून अर्धी शिल्लक आहे. अर्धी शिल्लक आहे. 2 बॅग आणल्या, 2 अर्धी शिल्लक आहे. आपण आज जर बघितलं शेतकरी 50-50 किलोचे खत टाकताय, हा. काय फरक आहे त्या खतामध्ये आणि ग्रीन लाईफ मध्ये? ग्रीन लाईफ चांगलं आहे बा, असं अपडेटिंगला चांगलं काम करतं. जमीन अशी फोपशी होऊन येते आणि असं नरम नरम होतं आणि मुळ्या जायला भुसभुशीत जागा होऊन जाते, त्याच्यामुळे झाड लवकर अपडेट करतं ते खत. ग्रीन लाईफ दिल्यानंतर कांदे आता 3 बिघ्यातच आमचे 12 ट्रॅक्टर कांदे निघाले. आता या वर्षी आपण जर बघितलं तर प्रत्येक झाडाला 100+ सेटिंग आहे. हो. हा, असं आहे. आणि एक सारखी युनिफॉर्म आहे. हा. आणि आपण जर बघितलं तर आज तापमान भरपूर आहे, 40 तापमान डिग्री. भरपूर आहे. तरी प्लॉट आपला एकदम काळोखी बाजू. काळोखी बाजू. बरोबर ना? हा. इतर ज्यांचे प्लॉट रासायनिक वरती त्यांना काय समस्या आलेली आहे? सेटिंग माग पुढे झालेली आहे. आधी सगळे नर फुलं होते, मग ते नंतर मादी काळे आल्या. मादी काळ्या पण त्यांचे. तरी गळूनच गेल्या त्या, ऊन जास्त होतं ना त्याच्यामुळे गळूनच गेल्या त्या. खूप मांग पुढे झालेलं आहे. तशी आपल्याला नाही, नाही नाही एक आम्हाला सारखी सेटिंग झाली. डॉक्टर वगैरे काहीच लावले नाही, नाही. कन्सल्टिंग नाही. डायरेक्ट काय असेल मार्ग? तुमच्याच मार्गदर्शनवर. आपण आता जर मागं बघितलं तर किती फळ असतील मागील झाडाला? तरी 100च्या पुढे असतील. 150 फळं असतील. 150 फळ आहे. काय एवढे ना. बघा ना, आपण जर बघितलं तर शेंड्यापर्यंत फळ आहे बघा. म्हणजे एक सारखं सर्वीकडे कुठे जा तुम्ही, बरोबर हो. ना? काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे भाजीपाला करता किंवा फळबाग करता? वापरलं पाहिजे बा हे आम्ही तंत्रज्ञान. वापरलं, आम्हाला अनुभवाला. तसंच दुसऱ्या शेतकऱ्यांनी असंच वापरलं पाहिजे. कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघतं, डोक्याला टेन्शन नाही राहत. म्हणजे आता दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण वापरलं पाहिजे असं. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर औषध वापरलं असेल पण कार्बन सारखं लिक्विड नाही नाही, कधीच. अजिबात नाही.
भरपूर कंपन्या निघाल्या पण नाही कार्बन सारखं घट्ट आहे का एकदम एकदम हो. घट्ट. आणि ते दिलं कसं होतं ड्रिपनी का ड्रीप ऍप्लिकेशन कसं कसं दिलं होतं त्याच्यासोबत काय घेतलं होतं? त्याच्यासोबत ग्रीन लाईफ घेतलं. हम्म. ग्रीन लाईफ कार्बनच घेतलं 2 वेळेस. अच्छा दोन्ही एकत्र दिले. हा आणि वरतून फवारणीसाठी पण प्रोडक्ट वापरले ना? हाव. फ्लावर किंगचा काय अनुभव आहे? फ्लावर किंग फुलच निघत नव्हते. आणि ते एकदा वापरल्या- ड्रिचिंग केली त्याची फ्लावर किंगची, ते वापरल्यानंतर खूप फुलं अशी खूप फुलं फुलं. का सगळ्या माझी कळ्या निघाल्या शे- त्यानंच ही सेटिंग होऊन गेली. शेजारचे लोक म्हणजे लय कमी करावं लागल तुम्हाला, एवढं नकोय झाड अजून लहानले. हो ना, हम्म म्हणजे जबरदस्त रिझल्ट मिळाले फ्लावर. हम्म. फ्लावर किंग. आणि वरतून तुम्ही स्प्रे मध्ये अजून बाकीचे कोणकोणते प्रोडक्ट्स वापरले आपले? ग्रीन शील्ड वापरलं, सार वापरलं. बुरशीनाशक हा सार. हा सार अच्छा ग्रीन शीड हे पोषक आहे. पोषक आहे. त्यांनी आज काळुकी काळुकी. हा प्लॉटची. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते? नाही मग तीच कंडिशन असते. तेच असतं ना आम्ही काय. त्याच्यातच गुरु फडेला असतो आणि तेच करीत राहिलो असतो ना, सगळं त्याच्या मागच लागेला असतो. एक दिवस तोडावाच लागला असता. म्हणजे आज तुम्ही हा. एकदम निवांत आम्ही आहे. कंटाळून मग तोडूनच टाकलं असतं ना, मग त्याच्यानंतर उपायच काय नाही ना. आणि आपण जर बघितलं तर या स्टेज मध्ये रोगाला बळी पडतं झाड किंवा पिवळं पडतं. हा ट्रेस मध्ये ते नाही, जाते. तो प्रकार अजून नाही झाला. ट्रेस मध्ये जाते यावेळेस. मागच्या वर्षी गेले होते यावेळेस. मागच्या वर्षी गेले होते, अजून नाही गेले आणि अजून दिसत पण नाही कुठंच. मागच्या वर्षी पिवळे पडून यायचे ना, असे सुकेल दिसायचे आणि लगेच असं एकदम असं बारीक झाड होऊन जायचं आणि पानं गळून जायचे. या वर्षी कुठंच नाही दिसत. किती टक्के खर्च कमी आपला? आम्ही या वर्षी ना फक्त 30% खर्च झाला असेल आमचा. काय बोलतो? मागच्या वर्षीच्या तुलनेत. मागच्या वर्षी 70% खर्च तुमचा वाचला. हा मागच्या वर्षी लयच खर्च झाला आणि काहीच नाही. आम्हाला नुसती निराशा झाली होती. असं झालं होतं, नसतं लावलं तर बरं झालं असतं. अच्छा, म्हणजे आज तुम्ही एकदम म्हणजे आनंदी बघा. हम्म. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय समस्या आलेल्या आहे? तेच माग पुढे सेटिंग झालेली. हा. काय आणि त्यांच्या इकडे ना ते रासायनिकचा वापर करायचे ना, तर मधमाशा माशाच नव्हत्या त्यांच्या इकडे. इथं खूप मोठ्या मधमाशा होत्या. आमच्या खूप मोठ्या मधमाशा त्यांच्या प्लॉट मध्ये माशाच नव्हत्या. आम्ही नाही न काही करता आल्या ते तरी तू गुळ मार ताक मार त्याने पाटी पेटी स्पाउट आणली पेटी आणली आम्ही काहीच माशांची, केलं आम्ही नाही. काहीच नव्हतं आणलं. म्हणजे नैसर्गिक हा. मधमाशा आहे. आ- आता आपण जर बघितलं बन बन आवाज येऊचा हा. हम्म. प्लॉट मध्ये, म्हणजे रासायनिक वरती मधमाशा येते नाही. हा ते बरं. गंज गुळ मारायचे ताक मारायचे पाटी, पण नाहीच तसं आम्ही काही केलं नाही. पेटी नाही आणली, गुळ ताकही नाही मारला सकाळी. म्हणजे सर्व फ्लावर किंगचं चमत्कार. हा हम्म. फ्लावर किंग. काय बोल खर्च कसा आहे आपल्या प्रोडक्टचा? खर्च आता बऱ्यापैकी भरपूर कमी आहे दुसऱ्या कंपन्यांपेक्षा. आजपर्यंत म्हणजे जे कार्बन लिक्विड आहे, नेमकी हे लिक्विडचा रिझल्ट कसा मिळतो, किती दिवसांनी मिळतो? 8व्या दिवशी लगेच रिझल्ट आहे. 8व्या ते 9व्या दिवशी काय बोलतो? 100% तर 15व्या दिवशी लगेच दिसतं, 15-16व्या दिवशी. डायरेक्ट बदल होतो. हा लगेच बदल. कसंही राहू द्या ना. आमचं ते एक झाड पडलेलं त्याला आम्ही ड्रिचिंग केली तरी ते आता जगलंय, फळ आहे त्याच्यावर. फळ काय त्याच्या बोलताय? खालून का असं तुम्ही आता चला बघायला, खालून त्याला का असं कापेल येते, म्हणजे हा. पडलं ना अर्ध मोडेल येते. वाऱ्यानं पडलं आणि फक्त टोकर लावलं, बांधून दिलं, लगेच त्याला फळ आले. सुपारी एवढे, लिंबा एवढे फळ आहे त्याला आता. का तरी म्हणजे 30-40 फळ आहे त्याच्यावर. काय त्याला ड्रिंचिंग केली हा होती का? ड्रिचिंग ड्रिचिंग केली होती. काय केली ती? आपली कार्बनचीच दिली होती. कार्बनचं सोड, मी डायरेक्ट एक लिटरचं डबडं वतून दिलं होतं त्याच्या खाली बुडाला. म्हणजे जे झाड डायरेक्ट मोडून गेलं होतं. मोडून गेलं मोडून गेलं होतं. पूर्ण खाली पडलेलं होतं पावसात. गाराचा पाऊस झाला होता आमच्याकडं. हो ना. हा, तेव्हा ते ना फुलांच्या स्टेज मध्ये होतं. हा म्हणजे त्या काढून नेवायचं, आता नेवायचं म्हटलं जाऊ दे, चौकीच्या झालं अवस्थेत होत तेव्हा. म्हणजे काय बोलताय, मध्ये गारा पडल्या त्या? हा कधीची गोष्ट आहे? ही तेव्हा. महिना फेब्रुवारी मार्च मार्च मध्ये मध्ये. मार्च मध्ये. पण तरी आपल्या प्लॉटला समस्या काहीच नाही. नाही, काहीच नाही. 2 मार्चला का 4 मार्चला पाऊस झाला होता. हो ना. हा. म्हणजे आपण ऑर्गॅनिक प्रोडक्ट हा. वापरले हम्म. आपले सर्व ऑर्गॅनिक कार्बन, हा. त्याच्यामुळे प्लॉट एकदम सशक्त आहे हा. आज. म्हणजे लिक्विड कार्बन जे लिक्विड आहे ते किती लिटरची कॅन होती ती? 5 लिटरची. 5 लिटर. हम्म आणि एक 2.5ची मिळती, 2ची. 2ची. हा अच्छा, म्हणजे तुमचं रेग्युलर कार्बनचं शेड्यूल चालू आहे. हा चालू आहे. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? वापरलं पाहिजे बा, चांगलं प्रोडक्ट आहे. हो. दोन्ही पण ग्रीन लाईफ कार्बन, इतर पण साईज मास्टर पण. अच्छा, तुम्ही याला दाणेदार टाकले का ब्लॅक गोल्ड? नाही अजून. नाही टाकले. बोला ना काका, काय म्हणता? म्हणजे असं सगळ्याच पिकांना ते काही डाळिंब आणलाच नाही, तांबाटे आहे, आपले वांगे आहे, सगळ्या पिकांना पण चांगलं आहे बा. असं सगळ्यांनीच वापरलं पाहिजे ते. डाळिंबा पुरतच नाही ते.
तांबाटी तर लय भारी होती, 1 नंबर तांबाटी होती. हो ना. मागच्या वर्षी आम्ही नाही का तांबाटीला वापरलं होतं, लय भारी चमकन बिमकन लय भारी तांबाटी आणला. तुम्ही ते क्रॉप शीडचा अनुभव सांगितला हो. नागाळीसाठी. ते लय भारी होतं. या नागाळी आणि सारनं त्याच्यावर सगळा गेरवा गेला होता. हो ना. तिसऱ्याच दिवशी वाटतही नव्हतं या पानानं गेरवा आहे का काय. सार बुरशीनाशक. हा. हम्म. तेव्हा नवीनच आलं होतं ते. आता आपण जर बघितलं पिवळापणा वगैरे कुठंच नाही. कुठंच नाही. पुढंच नाही. आणि काळुकी चांगली आहे, झाडांची हे पण चांगली आहे, साईज पण चांगली आहे. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. प्रमोद दत्तात्रय, राहणार रवळस पिंपरी, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 86 68 64 9902. चालते. धन्यवाद. धन्यवाद.